प्रतिक्रिया नको असं त्यांनी म्हटलंय। दुसरीकडे आपण ही बघतोय लालबाग मधले दृश्य। मुंबईचा राजा गणेश गल्ली आता मंडपा बाहेर निघालेला आहे आणि अगदी काही वेळातच तो बाहेर देखील येईल। आपण बघतोय सगळेच जण गणेश भक्त वाट बघतायत। ही आपण दृश्य बघतोय। मुंबईचा राजा गणेश गल्लीचा बाप्पा आता बाहेर निघालेला आहे आणि त्याची सगळी भक्त मंडळी अगदी आनंदात आहेत, उत्साहात आहेत, जल्लोषपूर्ण वातावरणात। आणि अर्थातच बाप्पा जाणार याचं दुःख मनात आहेत, पण सोबत अगदी आनंदात त्याला निरोप दिला जातोय। पुढच्या वर्षी लवकर या असं आवाहनही केलं जात आहे। गणेश गल्लीच्या राजाची विसर्जन मिरवणूक आपण थेट बघतोय एनडीटीव्ही मराठीवर। फटाक्यांची आतषबाजी होते, गुलाल उधळला जातोय वातावरणात। वेगळाच उत्साह आहे, आनंद आहे। गणेश भक्तांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी सगळेच गणेश भक्त आज आपण बघतोय मिरवणुकीत सहभागी होत आहेत। ढोल ताशांचा गजर सुद्धा आहे। आणि दुसरीकडे ही लालबागच्या राजाची आपण दृश्य बघतोय। लालबागचा राजा सुद्धा आता सज्ज झालेला आहे। अगदी काही वेळातच तो चौपाटीकडे रवाना होईल, आपल्या मुख्य मंडपातून बाहेर निघेल। दरम्यान आपण आता जी टेलिव्हिजन स्क्रीनवर दृश्य बघतोय ती मुंबईच्या राजाची गणेश गल्लीची ही दृश्य आहेत। अगदी नियोजनाप्रमाणेच पहा, सकाळी ज्या वेळेला त्यांनी सांगितलं होतं अगदी त्याच वेळेत हा बाप्पा बाहेर मार्गस्थ झालेला आहे। दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। बघूया। संपूर्ण जगभरात नवसाला पावणारा म्हणून ख्याती असणाऱ्या लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक काही वेळातच मुंबईच्या लालबाग मार्केट परिसरामधनं सुरू होणार आहे। आणि आपण बघतोय लालबागच्या राजाच्या उत्तर पूजेला सुरुवात झालेली आहे। यानंतर लालबागच्या राजाची विधिवत जी उत्तर पूजा ही झाल्यानंतर लालबागच्या राजाची उत्तर आरती केली जाईल आणि 9:30 वाजताच्या सुमारास लालबागच्या राजाला मंडपातनं हलवलं जाईल। ही संपूर्ण दृश्य आपण जर बघितली तर लालबाग मार्केट परिसरातली जी लालबागच्या राजाची पंडाल आहे, या पंडालमधली सगळी दृश्य बघतोय। लालबागच्या राजाच्या मंडपातली दृश्य बघतोय। 10 दिवस लाखोंची गर्दी लालबागच्या राजाच्या दरबारात असते आणि ज्या पद्धतीची लालबागच्या राजाची गर्दी हे लालबागच्या दर्शनासाठी या लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये असते, त्याच पद्धतीची गर्दी लालबागच्या राजाला आज अखेरचा निरोप या वर्षासाठी देण्याकरिता संपूर्ण मुंबईतल्या रस्त्यावर देखील मोठी गर्दी सगळ्या लालबागच्या भक्तांकडनं, मुंबईकरांकडनं आणि मुंबईच्या बाहेरनं आलेल्या भक्तांकडनं देखील केली जाते। आता जर आपण बघितलं तर ठिकठिकाणी हार लावण्यात आलेले आहे लालबाग मार्केट परिसरामध्ये। यांच्या माध्यमातून अशा पद्धतीने लालबागच्या राजाला हार अर्पण करून एक आगळा वेगळा सन्मान दिला जातो। यासोबतच लालबागच्या राजाला ठिकठिकाणी लालबागच्या राजावरती पुष्पवृष्टी देखील केली जाते आणि गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या म्हणत लालबागच्या राजाला एक आज अखेरचा निरोप दिला जातो। लवकर येण्याचे साकडे देखील घातले जाते। आपल्या सोबत या ठिकाणी आलेले काही तरुण आहेत, लालबागच्या राजाचे स्वयंसेवक भक्त आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सर, लालबागच्या राजाची 10 दिवस मोठ्या श्रद्धेनं या ठिकाणी पूजा केली जाते, आरती केली जाते आणि एक वातावरण 10 दिवस लालबाग परिसरामध्ये असतं। आज लालबागच्या राजाला निरोप दिला जातोय, काय तुमची भावना आहे? राजाच्या दरबारात गेल्यानंतर सर्वसामान्यांची हीच प्रतीक्षा असते की वर्षभरात एका वर्षानंतर तो परत येणार आहे। तोपर्यंत आम्हा सर्वांचं रक्षण कर, सांभाळ कर, हेच एक मागणं आहे त्याच्यासमोर, बस। आता 10 दिवस या ठिकाणी मोठी गर्दी लालबागचे भक्त करत असतात। आता जे वातावरण असतं हे आता लालबागमध्ये अनुभवायला मिळणार नाही वर्षभरासाठी। काय बाप्पाला साकडं घालाल पुढल्या वर्षी लवकर येण्यासाठी? तुम्ही जसं म्हणालात आता 10 दिवसानंतर तो जाणार आहे, पण इथे आल्यानंतर त्याचा सहवास आम्हाला नेहमीच जाणवतो। तो जरी इथे नसला तरी तो 10 दिवस वर्षातले 10 दिवस इथे असतो, पण इथे आल्यानंतर इतर दिवशी आम्हाला त्याची भास इथे जाणवतेच। एवढंच सांगेन की येणाऱ्या पुढच्या वर्षापर्यंत तू सांभाळ कर, रक्षण कर सर्वांचं।
गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या म्हणत आपण लालबागच्या राजाला आणि सगळ्याच गणपतींना साकडं घालूयात की पुढल्या वर्षी लवकर या गणरायांनी विराजमान व्हावा आणि हाच उत्साह, हाच जोश तरुणांमध्ये, संपूर्ण परिवारामध्ये, भक्तांमध्ये हा जोश पुन्हा एकदा भरावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जाता जाता NDTVच्या माध्यमातून सगळ्या गणरायांना हे साकडं घालूयात की जी काही विघ्न आहे सगळ्यांची सगळी विघ्न दूर करावी आणि महाराष्ट्र आणि देशाला सुजलाम सुफलाम ठेवावं. कॅमेरा पर्सन जितू वाघमारेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी.